ठाण्यातील बहुतांश भागांमध्ये वीजपुरवठा खंडित झालेला आहे। सकाळी 6 वाजल्यापासून ठाण्यामध्ये बत्ती गुल झालेली आहे। तांत्रिक बिघाडामुळे वीजपुरवठा खंडित झालाय। ऐन सुट्टीच्या दिवशी ठाणेकरांचे हाल होत आहेत। आणि या संदर्भात अधिक बोलणार आहोत आमचे प्रतिनिधी शुभम कोळी आपल्या सोबत आहेत। शुभम, ठाण्यातील बहुतांश भागांमध्ये वीजपुरवठा खंडित झालाय, काय कारण सांगितलं जातंय आणि याची काही पूर्वकल्पना देण्यात आली होती का प्रशासनाकडून? निश्चितच पाहिलं तर ठाणे शहरातील बहुतांश भागांमध्ये जे आहे ते आज सकाळी 6 वाजल्यापासूनच बत्ती गुल जी आहे ती झालेली आहे। पडघा येथे काही हाय व्होल्टेज ठिकाणी तांत्रिक बिघाड झाल्यामुळे ही बत्ती गुल झाली असल्याची प्राथमिक माहिती जी आहे ती मिळत आहे। ठाण्यातील आपण पाहिलं तर वागळे स्ट्रीट असेल, वसंत विहार असेल, घोडबंदर रोड असेल, ओवळा कोळशेत म्हणजे की संपूर्ण घोडबंदर जो मार्ग आहे त्या ठिकाणी ही बत्ती गुल जी आहे ती झालेली आहे। काही ठिकाणी युद्ध पातळीवरती काम सध्या सुरू आहे। EHV एक्स्ट्रा हाय व्होल्टेज जो असतो त्या ठिकाणी तांत्रिक बिघाड जो आहे तो मोठ्या प्रमाणात झालेला आहे आणि त्याचाच फटका ठाणे शहरात जो आहे तो पाहायला मिळतोय। आज रविवारचा दिवस आहे, सुट्टीचा दिवस आहे आणि या सुट्टीच्या दिवशी जो आहे तो जे नागरिक आहेत त्यांना आज या उन्हाचा असेल किंवा गरमीचा फटका जो आहे तो सहन करावा लागणार आहे। आता हा हाय व्होल्टेजचा त्रास नेमका केव्हा दुरुस्त होईल आणि केव्हा ठाणे शहरातील वीज पुरवठा पूर्वपदावरती हे पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे। नक्की शुभम, उकाडा वाढत चाललेला आहे आणि त्याच्यामध्येच ऐन उन्हाळ्यामध्ये अशा प्रकारची वीजपुरवठा खंडित झाल्याने नागरिकांचेही हाल होत आहेत। धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।